साबुदाणा खिचडी मोकळी मोकळी आणि खमंग चविष्ट जर बनवायची असेल तर ही ट्रिक नक्की पहा. चला बनवूया झटपट अशी मस्त साबुदाणा खिचडी. त्यासाठी मी काय केलेलं आहे, 1 वाटी साबुदाणा घेतला होता. त्याला भांड्यात टाकून एक पाण्यानं स्वच्छ त्याला धुवून घेतला आणि नंतर थोडं पाणी टाकलं. जास्त पाणी अजिबात टाकायचं नाही आणि नंतर झाकण लावून मी रात्रभर त्याला भिजवून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने साबुदाणा आपला भिजलेला आहे. नंतर अर्धी वाटीला जास्त शेंगदाणे घेतलेले आहेत आणि त्याला सुद्धा चांगलं असं डाग पडेपर्यंत भाजून घेतलेलं आहे. त्यानंतर 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्याला सुद्धा बारीक असं वाटून घेतलेलं आहे. तुम्हाला तिखट किती हवं आहे त्यानुसार तुम्ही मिरच्या कमी जास्त घेऊ शकता. आणि त्यानंतर काय केलेलं आहे, थंड झालेले शेंगदाणे मिक्सरमध्ये घालून त्याला सुद्धा बारीक असं करून घेतलेलं आहे. त्यानंतर 2 बटाटे घेतलेले आहेत आणि त्यातला 1 बटाटा या पद्धतीने आपल्याला असा किसून घ्यायचा आहे. त्यामुळे काय होतं तर किसलेला बटाटा सगळीकडे पोचतो आणि प्रत्येक घासात बटाटा येतो, त्यामुळे तो चवीला खूप भारी असा लागतो. 1 बटाटा किसून घेतलेला आहे आणि 1 बटाटा असा उभा पातळ चिरून घेतलेला आहे आणि त्यानंतर या दोन्ही बटाट्यांना 1-2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे. कढई ठेवायची आहे गॅसवर. तेल टाकायचं आहे. तेल छान असं गरम झालं की यामध्ये हिरवी मिरची बारीक करून घेतलेली होती ती टाकून घ्यायची आहे आणि चांगली अशी परतून घ्यायची आहे. आता काय करायचं आहे, किसलेला ज्या बटाट्याचे काप होते ते टाकून घ्यायचे आहेत आणि हे काप शिजेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि इथे तुम्हाला मी सुरुवातीला जी ट्रिक सांगितली होती ती आहे की काय करायचं आहे, आता आपण जे शेंगदाण्याचं कूट बारीक करून घेतलेलं होतं ते शेंगदाण्याचं कूट आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. शेंगदाण्याचं कूट तेलामध्ये परतल्यामुळे काय होतं तर त्याची चव खूप वाढते, खिचडी खमंग होते आणि त्याची रंगतसुद्धा सुधारते. कुटाचा रंग आणखी थोडासा लालसर होतो, त्यामुळे खूप जास्तही परतायचं नाही, हलकंसं परतून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये भिजवलेला साबुदाणा टाकून घ्यायचा आहे. नंतर याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे. मीडियम बारीक गॅसवरती मस्त अशी खिचडी होते ना, जास्त चिकट आणि मोकळी मोकळी अशी ही खिचडी खूप जास्त खायला खमंग आणि चविष्ट अशी लागते. त्यामुळे तुम्ही नक्की एकदा करून बघा आणि कशी झाली हे कमेंट करून मला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा.